दौऱ्यावरती येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने वाटतात? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात, पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाही. ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे. आणि अर्थात आता ते जिथे जाते तिथे धर्म जातपातच करतील. तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही. हे जे मोदीजी करायला जात आहे ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहे. हा अपशगुन ठरणार आहे त्यांच्यासाठी. आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत, सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्व आहेत, त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे. ह्या सरकारला एवढी घाई काय होती? 11 एप्रिलला रामनवमी आहे, त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम. पण बांधकाम पूर्ण पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता, हे केवळ इलेक्शन साठी करत आहात, हे आता पूर्णपणे प्रूव्ह झालं. ठीक आहे, निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते निवडणुकीमध्ये दाखवतात. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही. राम मंदिराचा कुठेतरी इव्हेंट केला जातोय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे. भाजपचा हा पर्सनल इव्हेंट होतोय असा पण आरोप केला जातोय. कशा पद्धतीने बघता तुम्ही? हे असं आहे, राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे, बीजेपीचा अजेंडा आहे, हिंदू महासभेचा अजेंडा आहे, RSSचा अजेंडा आहे. हे सुरुवातीपासूनच आहे, त्यात नवीन काय नाही. त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता 22 तारीख अगोदर ओळखली, काय कारण माहिती नाही, पण ठीक आहे, त्यांना करावंसं वाटतं. शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी, दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे. न्यायव्यवस्थेवरला विश्वास किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात, कशा पद्धतीनं बघता या निकालाकडे? ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया. पण सध्याचा जो निकाल आता दिलेला आहे नार्वेकरांनी, आत्ताच त्यावर स्टेटमेंट करणे काही योग्य. नार्वेकरांनी जो आता निकाल आत्ताच स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही.